तर नमस्कार मंडळी. आज आपण नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील भिवापूर येथील अत्यंत ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत माननीय पुरुषोत्तमजी भिसीकर यांच्याशी आज संवाद साधणार आहोत आणि काही साहित्यिक गप्पा करणार आहोत. तर नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न असा की सर, साहित्य क्षेत्रात एक गाढा अनुभव तुम्हाला आहे. तुमची सुरुवात मला वाटते तुम्ही समर्थ हायस्कूलला शिक्षक म्हणून होता, आणि मग तुम्ही हळूहळू पत्रकारितेत आले. तर अशी कोणती प्रेरणा तुम्हाला मिळाली की तुम्ही साहित्याकडे वळले? मला हायस्कूलच्या वर्गात असताना विद्यार्थी दशेपासूनच कविता लेखनाचा छंद जडला होता. त्या काळातला 9व्या आणि 10व्या वर्गामध्ये ज्या कविता माझ्या लिहिल्या गेल्या त्या माझ्या शाळेच्या हस्तलिखितामध्ये आहेत. मॅट्रिक झाल्यानंतर मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी नागपूरला गेलो. माझं कॉलेज म्हणजे मॉरिस कॉलेज, म्हणजे सुरुवातीला त्याचं नाव मॉरिस कॉलेज होतं इंग्रजांच्या काळात, वसंतराव नाईक. पुढे ते नागपूर महाविद्यालय झालं आणि आम्ही कॉलेजमधून निघाल्यानंतर त्याचं नाव झालं वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या वाचनामध्ये फार मोठी वाढ झाली. आपल्या महाविद्यालयाची लायब्ररी आणि राज्य शासनाचं विभागीय ग्रंथालय, त्याच्या ते विदर्भ साहित्य संघाच्या 3ऱ्या मजल्यावर होतं. आणि त्याच्याच पुढे हिंदी मोर भवन, तिथं हिंदी वाचनालय. माझा दररोजचा कॉलेजच्या नंतरचा वेळ हा विभागीय ग्रंथालयामध्ये जात होता. कॉलेजमध्ये असताना मी प्रामुख्याने कविता संग्रहाचं वाचन खूप केलं असतं. त्यावेळेला जे लायब्ररीचं कार्ड होतं ते बरेच वर्ष माझ्याजवळ होतं आणि तिथे सर्व जास्तीत जास्त कविता संग्रहांचीच नावं असायची. त्यामुळे माझ्या काव्यक्षेत्रातली जी समज आहे ती वाढत गेली, वृद्धिंगत होत गेली आणि मी पुढे त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करू लागलो. सुरुवातीला मी या हायस्कूलमध्ये असतानाच माझं प्रामुख्याने 2 बालमासिकांचं वाचन होतं. एक मुलांचे मासिक, फार जुनं मासिक आहे आणि अजूनही ते सुरू आहे, आणि दुसरं चांदोबा. आता माझ्याच वरच्या भागात म्हणजे वरच्या मजल्यावर कुटुंब बाल कल्याणचं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये ही मासिकं यायची. इतरही पुस्तकं यायची, कारण त्यांना ग्रामीण भागातले वाचनालय चालवायचे असत. मी दर महिन्याला ही 2 मासिकं हटकून वाचायचो आणि त्याच्याकरता मी वाट पाहत राहायचो. त्यामुळे मी सुरुवातीला बालकविता लिहिल्या, बालकथा लिहिल्या. त्यांना प्रसिद्धी मिळत गेली. म्हणजे मी जर बालकथा, बालकविता ह्यांचा जर संग्रह करून ठेवला असता माझ्याजवळ, प्रसिद्ध झालेल्या त्याच्या कात्रण कापून, तर बालकवितेचा एक संग्रह, बालकथेचा एक संग्रह तयार झाला असता. पण त्यावेळेला तसं असं काही वाटत नव्हतं. पुढे कॉलेजला गेल्यानंतर, कॉलेजमध्ये असताना वसतिगृहात मी राहत होतो आणि वसतिगृहात ज्या रूम मध्ये राहत होतो त्या रूम मध्ये आणखी 2 पार्टनर होते. त्यापैकी एकाचं मराठी लिटरेचर होतं. मराठी लिटरेचर असलेल्या या माझ्या वसतिगृहातल्या पार्टनरने लायब्ररीतून माधव जुलियनचं विरह तरंग हे पुस्तक त्यांनी आणलं
आणि ते वाचल्यानंतर माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं, जे वेगळंच काही असं माझं हे होऊन गेलं. त्यामुळे बालकथा लिहिण्याकडे जो सुरुवातीला कल होता तो कमी कमी झाला. आणि मग कॉलेजच्या लायब्ररीमधून अगदी केशव सूत, मर्ढेकर, प्राध्यापक शरश्चंद्र मुक्तिबोध, कुसुमाग्रज यांची मोठमोठ्या कवींची, त्या जुन्या पिढीतील कवीचे कविता संग्रह मी वाचायला सुरुवात केली. विदर्भातील अमरावतीचे कवी, दिवंगत कवी मधुकर केचे यांच्या कविता संग्रहावर तर माझा एवढा जीव जळला की त्यांनी दिंडी गेली पुढे हा त्यांचा पहिला संग्रह. त्यांच्या संग्रहाचे नाव माहित होते, आता फारशी मला आठवत नाही. त्या दिंडी गेली पुढे या कविता संग्रहाने माझ्यावर असा परिणाम केला की मी अभंगप्राय रचनांकडे वळलो. प्रामुख्याने त्यांच्या कविता अभंगप्राय होत्या त्या रचनेमध्ये, तिकडे मी वळलो, अभंग रचनेकडे. अशा प्रकारे कॉलेजच्या वार्षिक अंकात आणि दैनिकांच्या रविवारच्या आवृत्त्यांमध्ये आणि दिवाळी अंकांमध्ये माझ्या कविता यायला लागल्या. एक त्या क्षेत्रामध्ये मला नावलौकिक मिळालं. तसं पत्रकारितेबद्दलही तुम्ही म्हणालात तर मी विद्यार्थी दशेत म्हणजे कॉलेजच्या काळापासूनच मला वर्तमानपत्रामध्ये वाचकाच्या मनोगतात लिहिण्याचा मला छंद होता. आणि तुम्हाला मी ते विभागीय ग्रंथालयाचं जर सांगितलं, त्या ग्रंथालयामध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठी दैनिक यायची. त्यामुळे कोणत्या दैनिकांमध्ये कशा प्रकारच्या बातम्या येतात, काय येतात याचंही माझं हे वाढलं. आणि पार्टूला असतानाच मी एका दैनिकाचा वार्ताहर झालो. आज ते दैनिक नाही आहे, बंद पडलं. ते त्या दैनिकाचं नाव महाराष्ट्र होतं. काँग्रेस पक्षाचंच होतं ते, मुखपत्र असल्यासारखं. तर पार्ट 2 ला मी होतो. BA पार्ट 2 ला असताना त्या दैनिकाचा भिवापूरचा वार्ताहर झालो. दिवाळीच्या सुट्ट्या, नाताळच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी बातम्या पाठवत असे. म्हणजे त्याच काळापासून मला पत्रकारितेचा छंद जडलेला होता. आणि पुढे इथे शाळेमध्ये रुजू झाल्यानंतर मी प्रथमतः त्यावेळेला लोकमत नव्हतं, तरुण भारत या दैनिकाचा मी भिवापूरचा वार्ताहर झालो. पुढे जेव्हा लोकमत आलं काही वर्षानंतर, तर लोकमतचा मी वार्ताहर होतो. सुमारे 37 वर्षे मी लोकमतचा भिवापूरचा तालुका प्रतिनिधी होतो. तर या क्षेत्रामध्ये ज्या माणसामध्ये ज्या आवडीनिवडी असतात, त्या आवडीनिवडीचे हे माझे एक क्षेत्र आहेत दोन्ही. आणि तिसरं एक क्षेत्र आहे म्हणजे नाट्य क्षेत्र. अगदी बरोबर. अगदी मिडल स्कूल पासूनच मला नाटकामध्ये काम करण्याचा छंद होता. नाटकामध्ये भूमिका वठवण्याचा छंद होता. ज्या वेळेला आपल्याला मिळत नव्हते, घरीच पडदे लावून नाटक करत होतो आम्ही. नंतर मोहल्ल्यातल्या सवंगड्यांनी मिळून नाटक बसवलेलं होतं. आणि 8व्या वर्गात असताना मला मोठ्या माणसांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ती भूमिका म्हणजे बाल शिवाजीची भूमिका होती, ती मला मिळाली. पुढे कॉलेजमध्ये सुरुवातीचे 2 वर्ष असेच गेले. नंतर मात्र 2ही वर्ष मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. आणि अक्षरशः मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे नाट्य कलावंत म्हणून, म्हणजे आपल्या कॉलेजातला आहे, नाटकातला आहे, अशा पद्धतीचं माझं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं होतं. ते हे विद्यार्थी दशेपासून जे छंद मला लागले होते, तेच छंद वृद्धिंगत होत गेले, आजपर्यंत मी जोपासले. सर, पुढे बऱ्याच काव्य संमेलनातही तुम्ही, मला 1974-75 या शैक्षणिक वर्षात मी BEd ला होतो. आणि त्या काळात नागपुरात मला अनेक काव्य संग्रहामध्ये सहभाग होण्याची संधी मिळाली. आमचा एक कवींचा ग्रुपच तयार झालेला होता. कुणालाही एखाद्या ठिकाणी कवी संमेलन आहे ही माहिती मिळाली की ते त्यांना, मला तर सांगतच होते पण त्यांना माझं नाव सांगत होते
आणि मी त्या कवी संग्रहामध्ये संमेलनामध्ये सहभागी होत होतो. म्हणजे या तत्पूर्वी तर मी फारशा कवी संमेलनामध्ये नव्हतो, हा. पण या BEdच्या वर्षामध्ये नागपूरमध्येच मी अनेक कवी संमेलनांमध्ये भाग घेतला. विदर्भ साहित्य संघाच्या कवी संमेलनामध्ये माझा क्रमांक लागला होता, नंबर लागला होता. हा. याचं हे वर आहेच बघ तिथं मिळालेलं विदर्भ साहित्य संघाचं. तुम्हाला तर साहित्य क्षेत्रासाठी काही पुरस्कारही मिळाले? नाही, साहित्य क्षेत्राकरता मला म्हणजे कवितेकरिता काही त्यावेळेस आणि आपल्या नाट्य? नाही, मला पुरस्कार मिळाले ते पत्रकारिते. त्या ह्याच्यामध्ये माझ्याबद्दल थोडं माझा पत्रकारितेमध्ये मला पहिल्यांदा श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ग्रामीण कथा स्पर्धेचा पहिला पुरस्कार मला मिळाला. त्यानंतर काही वर्षांनी लोकमतने आपल्या प्रतिनिधींकरता पत्रकारांकरता स्पर्धा आयोजित सुरू केली. तर पहिलं जे वर्ष होते त्या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी मला शोध पत्रकारितेचा पहिला क्रमांक मिळाला. आणि त्यानंतर एक 2 वर्षांनी उत्कृष्ट वार्ता स्पर्धेमध्ये माझा नंबर लागला. म्हणजे लोकमतच्या स्पर्धेमध्ये मला 3 वर्ष पारितोषिक मिळालेले आहे. साधारणतः म्हणजे कुणाचा प्रभाव किंवा होता तुमच्या लेखनावर म्हणा, किंवा कोणाला तुम्ही आदर्श मानायचे? माझ्या लेखनामध्ये सर्वप्रथम तर मी कुसुमाग्रजांनाच आपला एक गुरु समजत होतो. म्हणजे कुसुमाग्रजांनाही माहित नाही की हा कोणी त्यांना आपला गुरु समजत होते. पण त्यानंतर माझा संबंध आला कविवर्य सुरेश भट यांच्याशी. म्हणजे तो असा तसा संबंध नव्हता, तर माझे घरगुती रिलेशन झाले. भिवापूरला मी त्यांना 2दा कार्यक्रमांसाठी बोलवलेलं होतं. त्यांच्या सहवासात असताना त्यांनी मला अनेक ठिकाणी कवी संमेलनाला ते घेऊन गेले. तर त्यांच्याही गझल हा जो काव्य प्रकार आहे त्याचा माझ्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. आणि मी ते गझल द्यायला सुरुवात केली. आणि बऱ्यापैकी गझल माझ्या पहिला जो काव्यसंग्रह आहे अनुबंध, त्या काव्यसंग्रहामध्ये त्या गझलाही आहेत, मुक्तछंदातल्याही कविता आहे. मी तुम्हाला तो काव्यसंग्रह मिळाला आहे ना. तर अशा प्रकारे माझ्यावर प्रभाव त्या गझलांवर सुरेश भटांच्या गझलांचा प्रभाव आहेच निश्चित. सर, मग पुढे मला हे सांगा की तुम्ही बालपणापासून आम्ही बघतोय तुम्हाला, तुमची जी विचार करण्याची जी पद्धत आहे अतिशय रॅशनल, बुद्धिवादी, तर्कनिष्ठ अशी राहिलेली आहे. तुम्ही नेहमी ठामपणे आपली मतं मांडलेली आहे, आजपर्यंत परखड मतं मांडलेली आहे. ते तुमच्या लेखनातूनही दिसतं, कारण बरेच लेख पण तुमचे प्रकाशित झालेले आहेत. तर अलीकडे जे वातावरण आता झालेलं आहे समाजामध्ये, तर त्यावर तुम्हाला काय भाष्य करावं असं वाटतं, किंवा त्याबद्दल तुमचं काय? मी शाळेमध्ये इथे रुजू झालो भिवापूरच्या शाळेमध्ये. त्याच वर्षापासून नागपूरला अभिजात नावाचं एक साप्ताहिक निघत होतं. प्राध्यापक यावा वडसकर हे त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकाशी माझा संबंध आला आणि त्या विचारसरणीशी मी जुळलो. अभिजात फोरम ही एक संघटनाच निर्माण झाली होती आणि त्या संघटनेचा मी एक प्रमुख असा कार्यकर्ता होतो. त्या काळात माझे यावा वडसकर, मामा देशमुख, आपले नागेश चौधरी आणि त्याच कॉलेजचे धनवटे नॅशनल कॉलेजचेच प्राध्यापक आपले पटकन असे काही नाव मला बरोबर येत नाही. जेमिनीकडूनच नंतर आलं, ते लोकमत मध्ये आले तेव्हापासून त्यांच्याशी खूप संबंध आला. इतक्यांदा येऊन गेले आणि मला आपल्या सोबत ते जिथे जिथे या रस्त्याने पुढे जिथे त्यांचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला मला घेऊन गेले. गडचिरोलीला
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेला मला ते घेऊन गेले इथून. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या लोकांच्या सहवासातून तो दृष्टिकोन एक मिळाला तुम्हाला आणि ती भूमिका तयार झाली. अर्थात माझी जी वैचारिक जळणघळण झाली तर या लोकांच्या सहवासात यांच्या ज्या संघटना होत्या त्यांनी जे फोरम वगैरे तयार केलेले होते त्यांच्यामधून काम करण्यातून माझी फुले शाहू आंबेडकर या विचार चळवळीशी माझा जो संबंध घनिष्ठ झाला आणि त्यातूनच माझे विचार बनलेले आहेत. मी आजपर्यंत या विचाराशी कधीही फारकत घेतली नाही नव्हे, ते इतके बळकट आहेत की मी जे त्या विचारांचे विरोधक आहेत त्यांचा मी कट्टर विरोधक आहे. ते तर सर अगदी तुमच्या लेखनातून, भाषणातून आणि अगदी वर्तनातूनही आम्हाला आजवर पाहायला मिळालेलं आहे. तर अलीकडे सर जे वातावरण आहे, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, तुम्ही एक चांगले राजकीय विश्लेषक पण आहे, अभ्यासक पण आहे, मला माहित आहे. तर याबद्दल काय सांगा, बोलाल तुम्ही? अलीकडे जे चालू आहे समाजकारण, राजकारण, 1914 पासून राजकारणामध्ये जी एक अपप्रवृत्ती आली आहे हा त्याचा इतका अनिष्ट परिणाम हा समाज जीवनावर आणि देशावर होत आहे. त्या एकूण परिस्थितीमध्ये जो बदल झाला त्याच्यावर माझी एक हिंदीमध्ये कविता आहे. कैसी हवाएं चलने लगी है देश में, डर का माहौल बन गया है देश में, क्या भेड़ियों के झुंड आ पहुंचे है गांव तक, भेड़ियों के झुंड आ पहुंचे है गांव तक, विषैली बारिश ने कोहराम मचाया है देश में. देशाचं धार्मिक आणि सामाजिक वातावरण अत्यंत दूषित झालेलं आहे आणि या परिस्थितीला विद्यमान शासन व्यवस्था ही पूर्णपणे कारणीभूत आहे, जबाबदार आहे. त्यांनी मुद्दाम अशा प्रकारचं वातावरण बनवलेलं आहे आपल्या स्वार्थाची पोळी शेकण्याकरता. इथे जे मानवतावादी आहे, सामाजिक चळवळीशी संबंधित असलेली जी मंडळी आहेत आणि विशेषतः फुले शाहू आंबेडकर विचार चळवळीशी संबंधित असलेली त्यांना गुदमरल्यासारखं होते आहे वातावरणामध्ये. जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी, ती वाढावी आणि या एकूणच व्यवस्थेला त्यांनी उलटून टाकावं असं वाटतं. पण त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली पाहू जाता बहुजनांमध्ये जी जागृती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही. या बाबतीत मात्र खंत वाटत असते की खरोखर ही समाज व्यवस्था उलटून टाकायलाच पाहिजे, राज्य व्यवस्था उलटून टाकायलाच पाहिजे, अशी परिस्थिती आज देशामध्ये आहे. बरं सर, जसं समाजकारणावर, राजकारणावर जसा एक प्रकारे आज ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहे, तर असाच परिणाम साहित्य क्षेत्रावर किंवा साहित्यिकांवर किंवा काही समूहांवर झालेला दिसतो का तुम्हाला? पत्रकारिता ही पूर्ण त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. मीडिया, मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की प्रिंट मीडिया असो, आणि त्यांनी ज्यांच्यावर म्हणजे शासनाची मेहर नजर आपल्यावर राहावी यासाठी अनेक लेखक सुद्धा त्यांच्या विचाराशी सुसंगत असं लेखन करतात. म्हणजे लेखकावरही परिणाम झालेला आहे. कारण लेखकांनाही आपल्याला आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे, पुरस्कार मिळाले पाहिजे. जे मोठमोठाले पुरस्कार असतात, ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे जे आहेत, राज्य पुरस्कार, तर त्यासाठी या व्यवस्थेशी त्यांना म्हणजे हातमिळवणीच करावी लागते. अशाच लोकांना ते पुरस्कार आता मिळू लागलेले आहे. तुम्हाला म्हणजे असं म्हणायचं आहे अप्रत्यक्ष की कुठेतरी प्रतिभा जी आहे ती शासन दरबारी झुकत आहे. निश्चितच. म्हणजे लेखकाची प्रतिभा शासन दरबारी नतमस्तक होत आहे, नागीच टाकलेली आहे. आणि त्यांना ज्या प्रकारचं लेखन आवडणार तशाच प्रकारचं लेखन आता सुरू झालेलं आहे.
पुढे सर आता आपण पाहतो पुढच्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. परत आणि त्याच्याच बाजूला मग विद्रोहीचा मंडप असतो. तर याबद्दल काय वाटतं? अखिल भारतीय साहित्य संमेलनाची हवा आता उतरली आहे. मागच्या अनेक वर्षाची उदाहरणं मला माहित आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन होतात, म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि त्या शहरामध्ये विद्रोही साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंडपामध्ये उपस्थिती कमी असते आणि विद्रोही साहित्य संमेलनामध्ये उपस्थिती जास्त असते. हा आजपर्यंतचा म्हणजे वाचनावरून म्हणजे जे आपण त्यांचे रिपोर्ट वाचतो त्यावरून मी हे पाहिलेलं आहे. आता मी साहित्य संमेलनाला जो सुरुवातीला आकर्षण होतं, विदर्भ साहित्य संघाचे संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्यांना आता मी फारसा जात नाही. दलित साहित्य संमेलनाला मी गेलो बऱ्याच ठिकाणी, पण आता कुठे म्हणजे जावतच नाही मला. म्हणजे तसं शरीर राहिलं नाही, ते सगळं अनेक अडचणी आहे, शारीरिक मर्यादा आल्या. नाहीतर मी जात असे साहित्य संमेलनाला. बरं सर, अलीकडचा जो युवा साहित्यिक आहे, जे युवा लिहून राहिलेले आहेत सोशल मीडियावर म्हणा किंवा वृत्तपत्रात म्हणा, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे अलीकडच्या युवकांची लिखाणघाई होत आहे की त्यात परिपक्वता आहे की कसं? पहा, हा प्रश्न जटिलच आहे तसा. कारण केवळ जे लिहिण्यासाठी लिहायचं म्हणून लिहितात असा जसा एक वर्ग आहे, आणि जे अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्ण, ज्यांच्यावर एकूण परिस्थितीचा, ज्यांच्या मानसिकतेवर परिणाम होता आणि ते लिहितात, त्यांचं खरोखरच साहित्य, मग ते कथा असो, कविता असो किंवा अन्य साहित्य असो, ते दर्जेदारच होत आहे. केवळ प्रसिद्धीसाठी लिहिणाऱ्या लोकांच्या साहित्याकडे जर आपण पाहिलं तर ते साहित्य तेवढं वाचलंही जात नाही आणि त्याला पावती मिळत नाही, पसंतीची पावती सुद्धा त्यांना मिळत नाही. पण चांगलं लिहिणारे सुद्धा आहेत. पूर्वीसारखं आता माझं वाचन राहिलेलं नाही, त्यामुळे जे काही मला वाचायला मिळत होतं तर आता काही दिवसापासून तर 1-2 वर्षापासून बंद आहे. माझ्याकडे जी मासिकं येत होती तीही बंद झाली. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की युवा पिढीसाठी एखादी लेखन कार्यशाळा किंवा कवितेची कार्यशाळा, अशा प्रकारच्या कार्यशाळेचं आयोजन करण्याची गरज आहे? निश्चितच. जर अशा प्रकारची या कार्यशाळा जर होत असतील तर त्या माध्यमातून आपण नवलेखन करणाऱ्यावर, मग तो काव्य क्षेत्रातील असो, साहित्य क्षेत्रातली असो, तो दुसऱ्या कथा, काव्य, कादंबरी, तर यांच्याकरता अशा कार्यशाळांची आवश्यकता निश्चितच आहे. आणि जे अशा प्रकारचं काम करतील त्यांचा खरोखर समाजाला, नवोदित साहित्यिकांना त्याचा लाभ निश्चितच मिळणार आहे. थोडं मी आता तुमच्या पत्रकारितेकडे बोलतो. अलीकडे आपण पाहतो आहे की जे अस्सल म्हणा किंवा निष्पक्ष, निर्भीड अशी पत्रकारिता आता राहिली नाही, अजिबात नाही. तर त्याचं काय कारण असेल? म्हणजे शासन सत्तेवर, दिल्ली आणि राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचं खूप दडपण आहे. मागच्या वेळेला, म्हणजे आज त्याला 2 की 3 वर्ष झालेत, उमरेडला सुरेश द्वादशी वारांचं व्याख्यान होतं, गांधीजी समजून घेताना. बरोबर. तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आम्ही जीवन विकास कन्या विद्यालयात होतो बसलेला, चहा पाणी वगैरे त्या झालं, तर सहज आम्ही बोलत असताना द्वादशी वार म्हणाले, वरून खूप दडपण आहे. म्हणजे ही गोष्ट त्यांनी, हे एक संपादक म्हणतो, हो, वरून खूप खूप दडपण आहे म्हणे बेसिक, हे शब्द ते बोलले. आता त्यांच्याच ते लोकमतचे संपादक होते, त्यांच्या अगोदरपासून होतो, ते लोकसत्ताचे संपादक होते. त्यावेळेला मी आपल्या एका मित्राला घेऊन गेलो होतो यांना, त्यांनी मला आग्रह केला, तू का नाही होत मध्ये लोकसत्तेचा? तर मी म्हटलं नाही, मी यांना घेऊन आलेलो आहे, मी लोकमतचा आहेच.
तर पहा म्हटलं यांचं. बरं सर, नाट्य चळवळीबद्दल थोडस बोलूया, कारण उमरेडला एक चांगली नाट्य संस्कृती होती. भिवापूर, नागभीड, गडचिरोली पर्यंत आपण झाडीपट्टी पाहतो. हा. झाडीपट्टी रंगभूमी खूप आहे इकडे. तर अलीकडे असं वाटतं का की ती संस्कृती कुठेतरी लयाला जात आहे किंवा थांबली आहे काय? थांबलेली आहे. कारण सुरुवातीपासूनच उमरेडमध्ये जी नाट्य चळवळ सुरू झाली तिच्याशी मी संबंधित आहे. प्रथमतः माझे मित्र रामकृष्ण झुंगरे हा. यांनी एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि त्यात मी पूर्णपणे होतो. म्हणजे परीक्षक म्हणूनही, त्या एकांकिकांचा परीक्षक म्हणूनही माझी तिथे उपस्थिती राहत असे आणि त्यावर नंतर वर्तमानपत्रामध्ये लिहिण्याकरता दोन्ही गोष्टी मला त्या कराव्या लागत होत्या. त्यांचं पाहून मग इतरांनी सुरू केलं. ही गोष्ट चांगली आहे. तर नाट्य चळवळ त्यावेळेला दरवर्षी एकांकिका स्पर्धा होत होत्या, उमरेडला नाटकं होत होती. आदर्श नाट्य मंडळ दरवर्षी एक चांगल्या प्रतीचं नाटक करत होते. आपण देवीदास मनेंचं नाव ऐकलं असेल. ते दिवंगत झाले, स्मृतिशेष झालेले आहे, पण त्यांचं नाट्य मंडळ म्हणजे नंबर 1चं नाट्य मंडळ होते. आणि त्यांनी अगदी प्रायमरी शाळेचे शिक्षक, इतर बाहेरचे मित्र यांना घेऊन जे बनवलं होतं आणि आपल्या दिग्दर्शनाने त्यांच्यावर अभिनयाचे इतके संस्कार त्यांनी केले होते, म्हणजे आम्ही सुद्धा थक्क व्हायचो. मी त्यांच्या एका नाटकात काम केलेलं आहे. खरोखरच थक्क व्हायला होतो इतकं. आणि देवीदास मनेंचा आता अभिनय तर अजूळच होता, पण त्यांनी जे प्रायमरी शाळेचे शिक्षक जुळवले होते त्यांच्याही अभिनयाचा हेवा वाटावा असं सुरू होतं. आणि प्रत्येक नाटक तिथं उमरेडमध्ये गाजत होतं त्यांचं. पण त्यांनी मग शेवटचं जे नाटक केलं त्या नाटकानंतर तिथेच त्या नाटकामध्ये ते गाणं लावलं, अखेरचा हात तुला दंडवत, आणि त्या वर्षापासून नाटकं बंद झाली. तर ही जी पोकळी निर्माण झाली सर गेल्या 10-15 वर्षामध्ये किंवा 8-10 वर्षामध्ये नाटकाबद्दलची, उमरेड म्हणा किंवा या परिसरामध्ये, ही भरून काढण्यासाठी काही पुन्हा नाट्यशाळा, कार्यशाळा वगैरे घेण्याची गरज नाही का? किंवा काय करता येईल असं तुम्ही एक मार्गदर्शक म्हणून? आपल्याला सुरुवातीला तर कार्यशाळा ही त्यानंतरची गोष्ट आहे. आपले जे या क्षेत्रामध्ये नाट्याबद्दलची ज्यांना आवड आहे ती नाटकं झाली पाहिजे, एकांकिका झाल्या पाहिजेत. त्यांनी जर ते शिक्षक असतील, कलेचे प्राध्यापक असतील तर आपल्या विद्यार्थ्यांमधूनच हे नाटकं बसवावी. आणि त्यांनी कॉलेजमध्ये तर त्यांचे प्रयोग होतीलच, पण बाहेरही त्यांनी ते प्रयोग करावे. त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना अभिनयाची जाण झाली तर मग पुढे नाट्य कार्यशाळा वगैरे करून आणखी त्यांच्यावर नाटकाचे चांगले संस्कार होतील, अभिनयाचे चांगले संस्कार होतील, असे प्रयोग आपण नंतर करता येते. पण हे कुणीतरी पाऊल उचलणं आवश्यक आहे. आजकाल म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांमध्ये, मग तो हायस्कूल पर्यंतचा असो, ज्युनियर कॉलेजचा असो, किंवा त्यांच्या हातामध्ये जे मोबाईल आलेला आहे, बरोबर, या मोबाईलमुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना एखाद्या ठिकाणी नाटकाचा प्रयोग असेल तर तिथं जाऊन ते नाटक पाहण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी राहून मोबाईल पाहण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. म्हणजे तो इतका त्याच्याशी जुळलाय त्या मोबाईलशी की त्याचे दुष्परिणाम देखील त्याच्या मेंदूवर होऊ लागलेले आहेत. हे थांबवायचं कसं, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण पुढे मेंदू इतके यांचे जटिल होऊन जातील की दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट राहणार नाही. फार मोठी समस्या आहे, मोठी समस्या. आणि याचा सर्वाधिक परिणाम जर होणार आहे तर बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांवर. त्यांना बहुजन समाजातले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि एकूणच समाजाला त्याचे अत्यंत कटू फळ चाखण्याची वेळ येणार आहे. वातावरण काही तसं चांगलं नाहीये. तुम्ही वातावरणावरून म्हटलं सर, तर मला एक प्रश्न असा आहे की सेक्युलरिझम, ज्याला धर्मनिरपेक्षता वगैरे, यावरचे तुमचे खूप ठाम मत
आहे किंवा यावर तुम्ही बरेचदा बोललेले आहे लेखामधून, भाषणामधून. तर अलीकडे जे एक संस्कृती निर्माण होत आहे धर्माच्या संदर्भात, तर जी थोडी घातक आहे, तर यासाठी यातून बाहेर पडण्यासाठी म्हणा किंवा मग बहुजनांना नेमका काय संदेश द्याल तुम्ही? आपल्याला सर्वप्रथम यांनी जे जाळं पसरलेलं आहे त्या जाळ्यातून आपण मोकळं कसं होऊ हा पहिला भाग. अशाच प्रकारचं त्यांना मार्गदर्शन समाजातल्या विद्वानांनी किंवा जाणकार लोकांनी त्यांना केलं पाहिजे की या संघ परिवारांनी जे धार्मिक आणि जातीय असं जाळं पसरवलेलं आहे त्या जाळ्यातून पहिल्यांदा आपल्याला मुक्त झालं पाहिजे. यांच्या मगरमिठीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. त्यांचे जे देव धर्म अंधश्रद्धा यांचा नुसता सततचा मारा सुरू आहे. काय म्हणू आपण अवडंबर म्हणजे इतकं आहे की तुम्ही टीव्हीवरच मराठी असो का हिंदी सिरियल त्या माध्यमातून सारखं असा एक मराठी सिरियल नाही की ज्या सिरियलच्या माध्यमातून अंधश्रद्धा बळकट करण्याचं काम केलं जात नाही. असं एक मराठी नाही आणि हिंदी नाही. तेव्हा यातून मोकळं कसं करायचं हा खरा प्रश्न आहे. आपण म्हणजे बहुजन समाजातल्या ज्या ज्या चळवळी आहेत त्यांनी युद्ध पातळीवर की पुढे आपल्या समोर अत्यंत भीषण अशी परिस्थिती निर्माण होणार आहे बहुजन समाजावर. या परिस्थितीतून आपल्याला आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांना युवकांना तरुणांना जर बाहेर काढायचं असेल तर यांचं प्रबोधन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे प्रबोधनासाठी हा तरुण वर्ग युवा वर्ग कसा येईल तर घरापासूनच ती जागृती झाली पाहिजे. आई वडिलांनी त्यांना अशा कार्यक्रमाला मुद्दाम पाठवलं पाहिजे, फोर्स केला पाहिजे. आणि ही अशक्य नाही, कठीण जरी असलं तरी अशक्य नाही असं मला वाटतं. असे प्रबोधनाचे वर्ग सुरू केले पाहिजेत, कार्यक्रम सुरू केले पाहिजेत, जागोजागी सुरू केले पाहिजेत. आणि प्रामुख्याने हा जो हायस्कूल ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजचा जो विद्यार्थी वर्ग आहे यांनाच प्रामुख्याने टार्गेट केलं पाहिजे. कारण यांच्या माध्यमातून हे विचार पुढे समाजामध्ये पसरवतील. म्हणजे ते ज्या बोलण्यात राहत असतील, ज्या मित्रांच्या सहवासात राहत असतील त्यांच्यापर्यंत ते विचार नेतील. म्हणून यांच्यावर आता कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे. मागे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मंडळींना मी हेच सांगितलं की आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा इथे सहभागी करा. आणि मी कॉलेजमध्ये इथल्या भिवापूर महाविद्यालयामध्ये एक समिती सुद्धा स्थापन करायला लावली होती. म्हणजे आम्ही स्वतःच तिथे तालुक्याच्या अंधश्रद्धेला कार्य आमच्याकडेच होतं तर आम्ही तिथे कॉलेजला जाऊन तशी एक समिती तयार केलेली होती. आणि नंतर मग इथे कार्यशाळा घेतली होती आम्ही. तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलं होतं. आता आपण शेवटाकडे अलीकडे आता काही लेखन सुरू आहे का तुमचं? माझं वाचन खूप मंदावलेलं आहे आणि लेखन जवळजवळ बंद आहे. कोरोना काळापासून माझ्याकडे येणारे नियतकालिक येणं बंद झालं. सुरुवातीला काही महिने असे बंदच होते. मग आता लिहायचं कुठं कशासाठी म्हणजे कुणासाठी म्हणून ते बंद राहिलं. लेखन बंद राहिल्यामुळे माझा हात आता चालत नाही. अगोदरही हाताचा प्रॉब्लेम होताच पण एकदा लिहायला बसलं की लिहून होत असे. आता मग मोठं कठीण जाते. एखादी अप्लिकेशनही लिहायची म्हटली तरी एक 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 अक्षर लिहावं लागतं. हे भरायचं असेल त्यालाही खूप वेळ लागतो. मला बँकेचं कोणतं काम असेल तर त्याच्या आधीच त्याची स्लिप आणून ठेवतो घरी आणि एक दिवस अगोदर आणि मग ते लिहत बसतो. अशा प्रकारची वेळ आलेली आहे मला. तुमचं सर खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. साहित्य क्षेत्रात असो, पत्रकारितेत असो की नाट्यसृष्टीत असो,
तर खूप छान अशा गप्पा आणि संवाद